श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। घरामधील पती पत्नी ह्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असतात। छोट्या छोट्या कारणावरून उगाची चिडचिड होते, मनस्त्रास होतो। खूप वेळा असं होतं की काही कारण नसतं, सगळं काही सुरळीत चालू असतं, तरीही वाद हे कुठून ना कुठून निर्माण होतातच होतात। आपण प्रयत्न करतो, मेहनत करतोय आणि एवढे कष्ट करतोय, पण घरी आलो की मात्र नवरा बायकोमध्ये, पती पत्नीमध्ये वादाला सुरुवात होते। घरातील वातावरण हे दूषित झालेलं असतं। अशा वेळेस काय करायचं आहे, जर पती पत्नी यांच्यामध्ये पटत नसेल, त्यांच्यातले प्रेम संबंध व्यवस्थित नसतील, प्रत्येक गोष्टीचा राग, चिडचिड, द्वेष आणि मत्सर होत असेल, तर एक छोटासा उपाय सांगते, तो तुम्ही करायला घ्या। कधी करायचा आहे, कधीही तुम्ही करू शकता। 7 दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे। कोणत्याही दिवशी याची सुरुवात करू शकता। तर करायचं काय आहे, पांढऱ्या रंगाचे 2 कागद घ्यायचे आहेत। पांढरे म्हणजे व्हाईट, पांढऱ्या रंगाचे 2 असे कागद घ्या। ते कागद घेऊन म्हणजे अशा पद्धतीने जे स्क्वेअरमध्ये असतात ते कागद घ्या। त्याच्यामध्ये दोन्ही कागदामध्ये 7 लवंग, 7 इलायची, 1 तमालपत्र, 5 भीमसेनी कापराच्या वड्या। भीमसेनी कापूर नसेल, नॉर्मल कापूर असेल तरीही चालेल। त्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा। ह्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत। दोन्हीमध्ये सेम प्रमाणामध्ये दोन्ही कागदांच्या पुड्या तयार करायच्या आहेत आणि ती पुडी नवरा बायकोच्या, पती पत्नीचा जो पिलो असतो, उशी असते, डोक्याखाली घेण्याची उशी असते, पिलो असतो, त्याच्या कवरमध्ये ठेवायचं आहे किंवा रोज रात्री झोपताना पिलो खाली तुम्हाला ती पुडी ठेवायची आहे। 7 दिवस करायचं आहे। 8व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी तुम्हाला ती पुडी बाथरूममध्ये, घराच्या बाहेर जिथे छोटीशी जागा असेल त्या ठिकाणी नेऊन पुडी सकट तिच्या त्या वस्तू आहेत त्या ज्वलन करायच्या आहेत, त्यांना जाळायचं आहे। 7 दिवस हा उपाय करायचा आहे। करून बघा, 100% फरक जाणवेल आणि तुम्हाला जो फरक अनुभव येणार आहे तो मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका। पण कोणतीही गोष्ट करायची असेल ती मनापासून करा, 100% त्याचा बेनिफिट किंवा त्याचा असर, त्याचा परिणाम आपल्याला दिसतो। कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।